नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज दिनांक 23 मार्च 2026 आणि आजच्या व्हिडिओमध्ये मागच्या 2 दिवसात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील कापूस बाजारभावाचे अपडेट मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. त्याचबरोबर कापूस बाजारभावासंबंधी एक महत्त्वाची अशी अपडेट आहे. राज्यातील कापूस बाजारभावामध्ये काही बाजार समित्यांमध्ये हलकीशी दरवाढ बघायला मिळालेलं असून त्यामध्ये भिवापूर, सिंदीसेलू, हिंगणघाटसह कृषी उत्पन्न बाजार समिती, पुलगाव, जिल्हा वर्धा या सर्व बाजार समित्यांच्या कापूस बाजारभाव हे 8,000च्या वर मागच्या 2 दिवसात बघायला मिळाले आहे. उर्वरित राज्यातील कापूस कसे होते, कुठल्या बाजार समितीमध्ये, कुठल्या जिल्ह्यात, तालुक्यात सध्या कापसाचे बाजारभाव काय याची सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, बाजार समिती पहिली आहे सावनेर, जिल्हा नागपूर. या ठिकाणी मागच्या 2 दिवसांमध्ये जवळपास 6,000 क्विंटल कापसाची आवक होती. कमीत कमी दर 7,600 रुपये, सर्वसाधारण दर 7,650, तर जास्तीत जास्त कापूस बाजारभाव निघालेले आहे 7,700 रुपये. त्यानंतर समुद्रपूर आवक आलेली होती. या ठिकाणी 2,000 क्विंटलची कमीत कमी दर 7,000 रुपये, सर्वसाधारण दर निघालेले आहे 7,300, तर जास्तीत जास्त दर 7,720 रुपये. त्यानंतर उमरेड, जिल्हा नागपूर, कापूस लोकल आवक 1,463 क्विंटलची कमीत कमी दर होते 6,540 रुपये, सर्वसाधारण दर 7,460, तर जास्तीत जास्त दर 7,900 रुपये. त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो, देऊळगाव राजा, जिल्हा बुलढाणा, आवक आलेली होती. या ठिकाणी 100 क्विंटल लोकल कापूस कमीत कमी दर होते 7,900, सर्वसाधारण दर निघाले आहे 7,950, तर जास्तीत जास्त दर 8,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजारभाव निघालेले आहेत. त्यानंतर मांडळ बाजार समिती, कापूस लोकल 1,230 क्विंटल कापसाची आवक होती. कमीत कमी दर 6,600 रुपये, सर्वसाधारण दर 7,000 रुपये, तर जास्तीत जास्त दर 7,600 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो, हिंगणघाट बाजार समिती. या ठिकाणी बाजार समित्यांच्या आवकेत देखील मोठी वाढ होताना बघायला मिळाली असून जवळपास 15,600 क्विंटलपर्यंत मागच्या 2 दिवसांमध्ये आवक होती. कमीत कमी दर निघालेले आहे 7,800 रुपये, सर्वसाधारण दर होते 7,930 रुपये, तर जास्तीत जास्त दर जवळपास 8,000 ते 8,250 रुपयापर्यंत या ठिकाणी बाजारभाव निघालेले असून त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो, नरखेड, कापूस नंबर 1, आवक या ठिकाणी 500 क्विंटल कापसाची होती. कमीत कमी दर 7,340 रुपये, सर्वसाधारण दर 7,500, तर जास्तीत जास्त दर 7,650. त्यानंतर बाजार समिती पारशिवनी, कापूस H4 लॉंग स्टेपल, आवक या ठिकाणी 8,000 क्विंटलपर्यंत, कमीत कमी दर 7,425, सर्वसाधारण दर 7,530 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर 7,625. त्यानंतर बाजार समिती आहे काटोल, जिल्हा नागपूर, आवक या ठिकाणी 350 क्विंटल लोकल कापसाची, कमीत कमी दर 6,930 रुपये, सर्वसाधारण दर 7,450, तर जास्तीत जास्त दर 7,600 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पुलगाव, जिल्हा वर्धा, आवक आलेली होती. या ठिकाणी 4,500 क्विंटल कापसाची, कमीत कमी दर निघालेले आहे 6,540 रुपये, सर्वसाधारण दर 7,950, तर जास्तीत जास्त दर 8,130 ते 8,350 रुपये प्रति क्विंटलपर्यंत सुपर क्वालिटी लांब धक्याच्या कापसाला या ठिकाणी बाजारभाव निघालेले आहेत. त्यानंतर बाजार समिती आहे वरोरा, कापूस लोकल 700 क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर 6,500 रुपये, सर्वसाधारण दर 7,300, तर जास्तीत जास्त दर 7,730 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे आरबी, कापूस H4 मीडियम स्टेपल, आवक या ठिकाणी 6,084 क्विंटलपर्यंत, कमीत कमी दर 7,300 रुपये, सर्वसाधारण दर 7,500, तर जास्तीत जास्त दर 7,800. त्यानंतर बाजार समिती भिवापूर, कापूस लॉंग स्टेपल, आवक या ठिकाणी 1,450 क्विंटलपर्यंत, कमीत कमी दर निघालेले आहे 6,900 रुपये, सर्वसाधारण दर 7,440, तर जास्तीत जास्त दर 8,100 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे घाटंजी, कापूस LRA मीडियम स्टेपल, आवक 3,1200 क्विंटलची, कमीत कमी दर 6,000 रुपये, सर्वसाधारण दर होते 6,800, तर जास्तीत जास्त दर 7,540. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सोनपेठ, कापूस मीडियम स्टेपल, 274 क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर निघालेले आहे 7,000 रुपये, सर्वसाधारण दर 7,550, तर जास्तीत जास्त दर 7,601 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पाथर्डी, कापूस NH44 मीडियम स्टेपल, 220 क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी होती मित्रांनो, आणि बाजारभावामध्ये देखील हलकीशी दरवाढ बघायला मिळाली असून जास्तीत जास्त दर होते 7,680 रुपये, सर्वसाधारण दर 7,200, तर कमीत कमी दर 7,150 रुपये प्रति क्विंटल. तर हे होते मित्रांनो मागच्या 2 दिवसात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील कापूस बाजारभावाचे अपडेट. मित्रांनो, राज्यातील काही कापूस बाजारभावामध्ये हलकीशी दरवाढ बघायला मिळाली असून आगामी काळामध्ये आणखीन
भाववाढीचे संकेत बाजार जाणकारांकडून व्यक्त होत आहे. तर उर्वरित राज्यातील कापूस बाजारभाव सध्याच्या घडीला स्थिरच आहे. आपल्या तालुक्यात, आपल्या जिल्ह्यातील कापूस बाजारभाव काय आहे कमेंटमध्ये कळवा. भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार मित्रांनो.